हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. सो वॉक करून आल्यानंतर आमच्या घरी आलं हे ॲमेझॉनचं पार्सल. सो येस, आय एम बिंग अ सांता मॉम टू अव यू नाव डेज बिकॉज क्रिसमस आर नियर. सो हे मी त्याच्यासाठी स्टडी टेबल आणलं होतं. ॲक्च्युली ही ऑलरेडी हॅव अ स्टडी टेबल, पण दिस इज अ कोझी वन. लाईक आपण कुठेही कॅरी करू शकतो आणि तो अभ्यास करू शकतो, कारण की तो टॅरेसवर जाऊनही बसतो अभ्यासाला कधी कधी बाबांसोबत. सो मग तिकडे जाऊन मस्तपैकी त्यांचा अभ्यास होतो. तर हे त्याच्यानंतर मी त्याच्यासाठी बनवायला घेतलं मेथी मटर मलाई. येस, मी सांगितलं ना, मस्त अशा पालेभाज्या आलेल्या आहेत आणि मेथी इज एव्हरीवन्स फेवरेट ॲट होम. सो त्याचं काही ना काहीतरी आम्ही असं वेगळं वेगळे डिश आउट करून मी बनवत असते. तर हे मी सेकंड टाईम बनवते त्याच्यासाठी. तर हे मी अगोदर त्याच्यामध्ये काजू, कांदा आणि खोबऱ्याचं सॉते करून घेतलं ऑइलमध्ये आणि मग त्याची ही पेस्ट बनवली. आणि त्याच कढईमध्ये मी पूर्ण मेथी अशी पूर्ण सुकून घेतली, त्याचं पाणी त्याचं पूर्ण काढून घेतलं आणि मग हे घीमध्ये मस्तपैकी त्याला तडका दिला आहे जिऱ्याचा आणि आलं लसूण पेस्टचा. आणि तुम्ही त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकू शकतात, बेडकी मिरची टाकू शकता जस्ट फॉर फ्लेवर्ससाठी. आणि मस्तपैकी हे छान छोटे छोटे स्पायसेस ॲड केलेले आहेत जे नॉर्मल आपण नेहमी टाकतो, कारण की जास्त स्पायसेस मी अव्यूसाठी ॲड नाही करत आणि ते बुबाला आवडतही नाही. मग तो तोंडात येतो आणि मग तो चिडतो माझ्यावर. सो हे मी असं बेसिक मसाले टाकते त्याच्यामध्ये. मग मटर ॲड करून थोडंसं बॉईल येऊन दिलं. अँड येस, द मेन जो हमेशा मैं डालती हूँ ग्रेवी में, वो है कसूरी मेथी. येस, इट गिव्स अ यमी स्मेल टू दॅट मेथी मटर मलाई. आणि मग हे असं मस्तपैकी त्याला थोडंसं 2-3 मिनटं उकळी येऊन दिली आणि मग त्याच्यामध्ये मी टाकलं फ्रेश क्रीम. येस, दिस इज अ फ्रेश क्रीम. अमूलची जी मिळते ती टाका, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी टाका, कारण की ते जितकी त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकाल तेवढी ती टेस्टी लागते. तर मी आपलं थोडंफार टाकली होती, मी जास्त नाही घातली. आणि नंतर गार्निशिंग डिश आउट करायच्या वेळेस पण मी वरनं टाकली होती थोडीशी. मग हे मी ॲड केली चॉप्ड मेथी, जी आपण सॉते करून घेतली होती, ड्राय करून घेतली होती. आणि मग ही त्याच्यात ॲड केली आणि मग मिक्स आणि छान मिक्स करून घेतल्यानंतर काय सांगू मी काय झाली होती. लिटरली माझ्या पप्पांनी अर्धी कढई साफ केली आहे. म्हणजे हे मी पुरीसोबत बनवते. तुम्ही रोटी रोटलासोबत बनवा, भाकरीसोबत खा किंवा नाचणीच्या फुलकेसोबत खा, मांडवाची रोटी असते त्याच्यासोबत खा. सो यू हॅव डिफरंट रोटीज विथ इट. आय होप यू लाईक माय व्हिडिओ. लाईक अँड सबस्क्राईब. बाय.